नमस्कार, जय श्रीराम मंडळी. सहजगत्या आपण कुठे निघालो तर आपल्या हातात कागद आहे समजा, आणि कुणी आपलं विचारलं कुठे जात आहे, कुठे निघाला, तर आपण काय म्हणतो, नाही झेरॉक्स कॉपी काढायला जातो आहे, झेरॉक्स काढायला जातो आहे. तर खरंच हे वाक्य बरोबर असतं का? आता काही शब्द हे प्रचलित होतात, रूढ होतात, त्यामुळे ते सर्वांच्या तोंडी असतात, त्यांना चूक असं म्हणता येत नाही. पण खरंच अर्थोअर्थी आपण जर म्हटलं तर हा शब्द योग्य आहे का, की झेरॉक्स काढायला निघालेलो आहे, ती झेरॉक्स काढायची आहे म्हणजे काय? म्हणजे खरं तर काहीच नाही. ह्याचं कारण असं आहे की झेरॉक्स म्हणजे झेडी नव्हे. आता झेडी अनेक ठिकाणी स्पेलिंग लावलं जातं उच्चारावरून, परंतु एक्स असंच त्याचं स्पेलिंग आहे. XEROX असंच त्याचं हे स्पेलिंग आहे. आता अनेक ठिकाणी उच्चाराने ZEROX असं स्पेलिंग केलं जातं, आणि झेरॉक्सचा अर्थ प्रत असा दिला जातो, कॉपी प्रत असं दिला जातो. आपण घेतो अर्थ, म्हणून आपण म्हणतो मला एक झेरॉक्स द्या ह्याची. परंतु झेरॉक्स काय आहे खरं तर? झेरॉक्स तर 1906 प्रथम शोध लावला ह्या कंपनीने, आणि त्यांनी मशीन काढलं ही प्रत काढण्याचं, कॉपी काढण्याचं. त्याचं नाव, ती कंपनीचं नाव झेरॉक्स. अमेरिकन कंपनी 1906 ती बाजारामध्ये आली ही कंपनी, आणि ह्या कंपनीने नाव हे मशीन आणलं. एक मशीन आणलं, ते मशीनचं नाव झेरॉक्स नव्हे, कॉपीचं नाव झेरॉक्स नव्हे, तर कंपनीचं नाव, जसं टाटा, बिर्ला ह्या कंपन्या आहेत, अंबानी ह्या कंपन्या जशा आहेत तशीच एक कंपनी झेरॉक्स. मग आपण काय म्हटलं पाहिजे खरं तर मला एक कॉपी द्या, किंवा त्याला मराठीत काय म्हणतात तर छायाप्रत. एक प्रत, छायाप्रत हा खरं तर त्याचा मराठी शब्दशः अर्थ आहे. परंतु आता सगळ्यांच्या तोंडात असे शब्द येतात, काही प्रचलित शब्द होतात, रूढ होतात, परंतु अगदी यातला खरं अर्थ बघायचा तर झेरॉक्स मशीनचा संबंध काही नाही. ते मशीन आहे, झेरॉक्स कंपनी काढलेलं मशीन आहे. आता अनेक ठिकाणी म्हणजे 90% ठिकाणी झेरॉक्सची मशीन नाही आहे. अन्य कंपन्यांची आता भारतामध्ये खूप कंपनी झालेल्या आहेत. 90% ठिकाणी झेरॉक्स कंपनीची मशीन नाही, दुसऱ्या कंपनीचीच मशीन आहेत आता. त्यामुळे झेरॉक्सचा कुठेही संबंध येत नाही. जसं कोलगेट आपण घरी कुणाचे कोलगेट असते, फार कमी लोकांच्या घरी कोलगेट असेल तरी मनुष्य काय म्हणतो, मी कोलगेट लावतो. अनेकदा म्हणतात. परवाच एक जण मला म्हणाला, माझ्याकडे कोलगेट आहे पिशवीमध्ये आत्ता, तर मी म्हटलं कोलगेट नसेल तुझ्या बॅगमध्ये, बघ तू. तर त्यांनी काढली बाहेर, तर क्लोजअप होती. म्हटलं काय आहे? कोलगेट आहे, क्लोजअप आहे? तर म्हटलं क्लोजअप आहे. ह्याचा अर्थ काय आहे की दंतमंजनला समानार्थी शब्द कोलगेट, दंतमंजन म्हणजे कोलगेट असा शब्द रूढ झालेला आहे, आणि तो ग्रामीण भागात तरी विशेष आहे. काही शब्द असे प्रचलित होतात कारण त्या कंपन्यांचं नाव एवढं मोठं असतं, आणि त्यांनीच ते प्रथम बाजारामध्ये बिंबवलेलं असतं. त्या नावाने, त्या नावाचा करिश्मा, त्या नावाची करामत किंवा किमया, त्यांची ती जादू त्यांनी केली आणि लोकांच्या मनावर ठसवलं. हे खरं तर त्यांची ते एक म्हणायचं तर क्षमता, अफाट क्षमता कंपनीची, कंपनीने लोकांच्या मनावर ठसवलं. त्यामुळे ही गोष्ट काही सोपी नव्हे. त्यामुळे याच्याबद्दल प्रशस्तीबद्दल कंपनीला आपण द्यावंच लागेल. परंतु आपणही सहजगते बोलून जातो की दंतमंजन म्हणजे मला एक कोलगेट द्या, मग कोलगेट हवी असते असं नाही, किंवा मला एक झेरॉक्स द्या, झेरॉक्सचा संबंध काहीच नाही. मला एक मग प्रिंट द्या, एक प्रत द्या, एक कॉपी द्या, हे ठीक आहे. या कागदाची एक कॉपी द्या, एक प्रत द्या, मराठीत प्रत द्या, फोटो द्या, तरी पण चालेल. परंतु झेरॉक्स हे कंपनी आहे, हे केवळ आपल्याला कळावं, समजावं, हाच्या पाठीमागचा उद्देश. मंडळी, असे अनेक शब्द आपण, असे प्रचलित शब्द आहेत, असे आपण उच्चारत असतो. हा एक गमतीचाच भाग झाला, सुचलं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. बाकी याचे हेतू काही नाही. आपलं काय मत आपण जरूर द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.